एमडी स्पोर्ट्स साक्री हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. इनफिल्ड मध्ये 10 खेळाडू आहेत आणि ते 10 खेळाडू आपल्याला खेळवायचे याची देखील आपण नोंद घ्या. यस इट इज 11 प्लेयर आहेत. मॅचला आपण सुरुवात करत आहोत. स्ट्रायकिंग एंडवरती बाटर अन्सार, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. बेंटन पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिलाच बॉल बॅकफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट ऑफ लेंथ वरनं चेंडू टेक ऑफ घेत असताना सडनली थोडा राईट झाला. एक्स्ट्रा बाउन्स जो मात्र गोलंदाजाला प्राप्त होताना पाहायला मिळतो आणि पहिला बॉल फेकलाय गोलंदाजानं डॉट. चांगला स्टार्ट आपण म्हणूयात एमडी स्पोर्ट्स साक्री क्रिकेट संघाकडून मैदानाच्या आतमध्ये केला जातो. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलाय निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळते. अनिल तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटनं. सातत्यानं चांगली कामगिरी त्याची राहिली एमडी स्पोर्ट्स साक्री क्रिकेट संघासाठी. ऑलराऊंडरची भूमिका त्यानं सातत्यानं खऱ्या अर्थानं चांगलीच पार पाडली आहे. बॅटर तयार अन्सार. यावेळेस लाईन चेक केली जाते. लेग स्टिकला खऱ्या अर्थानं सोडून जाणार हा बॉल. या पंच आमच्याकडे वळतायत. दर्शवलं चेंडू आहे वाईट. एक अतिरिक्त धावेनं संघाचा अकाउंट या मॅचमध्ये ओपन होताना पाहायला मिळत आहे. पहिला बॉल आपण पाहिला तर वेगावरती स्वार, रफ्तार से गिरफ्तार. पहिला बॉल डॉट आला आणि त्यानंतर इथे लाईन थोडीशी भरकटलाय. गोलंदाज अनिल. अन्सरचा विचार आपण केला तर एक हार्ड हिटर म्हणून त्याची असणारी ओळख टीम नांदगाव संघामध्ये. सातत्यानं ज्या ज्या वेळेस संघ अडचणीत असतो तिथून संघाला तारण्याचं काम स्पेशली या बॅटरनं केलंय. फलंदाज तयार. शॉट ऑफ लेनचा बॉल आडव्या बॅटनं खेळलेत. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर चांगलं होताना पाहायला मिळत आहे. आणखीन एक डॉट बॉल जो मात्र हाताळला जातो. अगदी जर आपण पाहिला शॉट ऑफ लेनचा बॉल होता, थोडे शफल झाले होते, स्टंपला कव्हर केलं होतं, पाठ फिरली त्यानंतर परफेक्ट मिडल झालं नाही आहे. शॉट फाईन लेगला दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडू चांगलेच हाताळलेत गोलंदाज अनिलचं कौतुक आपण करू. एमडी स्पोर्ट्स साक्री संघाचा हा ऑलराऊंडर, त्याची कामगिरी सातत्यानं चांगलीच राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल आडव्या बाट ऑन साइडला खेळले. डीप मिड विकेट क्षेत्र खाली आहे. खाली क्षेत्र निवडलाय. अन्सारच्या बाट मधून आलाय हा दर्जेदार चौकार. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती हा कडा प्रहार. 4 धावा. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फुल लेनचा बॉल एक्झॅक्टली यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता गोलंदाज अनिलचा, परंतु प्रॉपरली बाटवरती चेंडू आला आणि आडव्या बाटनं खेळला होता अन्सार. तिथे 4 धावा ज्या मात्र येताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहू शकता स्कोर कार्डवर. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन जे मात्र केलं जात आहे. मेंडेटरी पॉवर प्लेचं हे षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू प्रॉपरली जर आपण पाहिले तर चांगले हाताळले होते गोलंदाज अनिलनं, परंतु इथे फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे चांगला फटका. इनसाइड आउट ओव्हर कव्हर. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा चौकार बॅटर अन्सारच्या बॅट मधून. 1 मोर 4. 4. आहेत. पहिला डीप मिड विकेटला, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका सजवला. इथे देखील फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती चौकार येताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 9 धावा. आणखीन एक फुल टॉस, त्याच्यावरती कडा प्रहार. चौकारांची हॅट्रिक आता कंप्लीट केली आहे बॅटर अन्सार शेखच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. 4 धावा. त्यांचा संघाने जिंकलेला आहे, त्यामध्ये त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा राहिलेला आहे. माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी
तथा डेनोलीचे उद्योजक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व संदीप भाऊ घोरड यांना मुख्य मंचावर सन्मानित केलं जात आहे. विनंती असेल संदीप भाऊ आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डेच्या वतीने हा सन्मान या व्यक्तिमत्वाचा होत आहे. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील या अगोदरचा सामना डेनोली संघाने तिकडे आपल्या खिशात घातला, दमदार विजय तिकडे मिळवला आणि त्या सामन्यामध्ये खेळी सुद्धा संदीप भाऊ यांची अत्यंत चांगली झाली होती. नियोजित कामानुसार आता ते या मैदानाची रजा घेत आहेत, परंतु दुसऱ्या फेरीसाठी लगेचच दाखल होतील. क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व आपलं शेड्यूल व्यवस्थितरित्या मॅच करत असताना क्रिकेटला वेळ देत असतं. खूप खूप धन्यवाद संदीप भाऊ. आपलं जाऊया समालोचन कक्षात. 13 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थानं समाप्त झालं मैदानाच्या आतमध्ये, जिथे सुरुवातीच्या काही चेंडूवरती गोलंदाज अनिलचं वर्चस्व राहिला, परंतु शेवटच्या जर आपण पाहिलं तर 4 चेंडूवरती अन्सार शेख हे नाव मैदानाच्या मध्ये गुंगावलंय. 3ला 3 चौकाराने त्यानंतर शेवटच्या बॉलवरती बॅटची बाहेरची कडा होती, तिथे शॉर्ट थर्डमॅन पर्यंत झेल कॅरी झालाच नाही. शेवटचा बॉल डॉट आला आणि आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती. गुड स्टार्ट टीम नांदगाव. चांगली सुरुवात दिली या बॅटर्स अन्सारनं. वसंत येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये. ओबिगिट केला, मिस टायमिंग, चेंडू हवेत, डाऊन द बॉल विवेक, सुंदर झेल जो मात्र टिपला जातोय. या मॅच मध्ये पहिली विकेट लागली आहे टीम नांदगाव संघाची. समीर 0वरती बाद. चेक ज्येष्ठ उद्योजक, त्याचबरोबर जांभुर्डे क्रिकेटचा जुना चेहरा, वेगवान गोलंदाज म्हणून हयात त्यांनी खरं तर तिकडे जांभुर्डे संघासाठी गाजवली होती त्यांच्या काळामध्ये, असे मंगलजी कोठावले यांना मुख्य मंचावर सन्मानित करत आहोत. या आयोजकांच्या वतीने विनंती असेल मंगलदादा आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. या परिसरामध्ये वेगाचं भय काय आहे त्या अनेक फलंदाजांना त्यांनी दाखवलं होतं. अत्यंत वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणले जायचे असे मंगलजी कोठावले यांना या आयोजकांच्या वतीने रविराज ब्लास्टर्स जांभुर्डेच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. यावेळेस चांगला बॉल बॅक टू द बॉलवर खेळलेत. फटका सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. बाकअप येताना पाहायला मिळेल. एकच धाव या बॉलवरती घेतली जाते. पहिल्याच बॉलवरती विकेट जी मात्र प्राप्त केली गोलंदाज वसन. त्यानंतर शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, गतीमध्ये थोडा परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस तिथे जर आपण पाहिलं तर फटका चांगला सजवला. एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 14 धावा स्कोर कार्ड वरती ज्या मात्र अंकित केल्या गेलेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर अन्सार शेख. ओ फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे. फटका सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. कव्हर पॉइंटला बीट करत असताना टीप कव्हर मध्ये चेंडू जाऊन पोहोचला, तिथे वेस्ट ऑफ फाईट यासाठी नो बॉल पंचानं घोषित केला. अगदी जर आपण पाहिलं तर नो बॉल जो मात्र घोषित केला जातो. टोटली 2 धावा या बॉलवरती अंकित केल्या जातील. थर्ड अंपायर रेफर केला जातोय. गोलंदाजी करणारी टीमने रिव्ह्यू घेतला हाईट फॅक्टर साठी. चेंडू यासाठी नो बॉल. हाईट फॅक्टर चेक केलं गेलं आणि अगदी जर आपण पाहिलं तर कमरेच्या वरती होता चेंडू. तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा येतात सिंगल आणि त्याचबरोबर नो बॉलची 1 धाव, अशा 2 धावा इकडल्या जातील आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 16 धावा. फ्री हिट बॉल. उघडा डोले पाहणी. पुढचा बॉल बॅटर मयूर साडिया फ्री हिट.
या बॉलवरती खऱ्या अर्थानं संधी उपलब्ध झाली आहे. संधीचं सोनं तो करेल का? शॉर्ट ऑफ लेनचा बॉल शफल झाले होते, फटका तिथे चांगला सजवला. शॉर्ट फाईन लेगला बीट करत असताना चेंडू जर आपण पाहिला तर बाउंड्री लाईनचा वेध घेतोय. फ्री हिट वरती मयूरचा हात टोळा, चेंडू सीमा पार. 4 धावा. चौक येताना आपण पाहिलेलं आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फ्री हिट बॉल होता, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. तिथे शफल झाले बॅटर मयूर. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला. ओबी किट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. शॉर्ट फाईन लेग थोडी फंबल होतीये. तदनंतर चेंडू अगदी जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन. बॅक टू बॅक. हा दुसरा 4 चौकार. बॅक टू बॅक 2-4 जे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 24 धावा आहेत. वसंत राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज झाला. समोर खेळलेत, फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अनिल आपल्याला पाहायला मिळतात उपस्थित आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव या बॉलवरती एकवडली जाते. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा स्कोर कार्डवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा. तिथे बॅटिंग चांगली, सुरुवात चांगली राहिली होती बॅटर अन्सार शेखची. 3 चेंडूवरती 3 चौकार. त्यानंतर विकेट आली या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती. फलंदाज समीरला या मॅचमध्ये 0वरती बाद व्हावं लागलं, परंतु मयूरनं आता डावाला सावरलाय. ही जोडी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. भागीदारी पार्टनरशिप बिल्डअप होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्लो वर 1 बॉल चेंडू होता. इथे जर आपण पाहिलं लाईन वरती नियंत्रण नाही आहे. इथे जर आपण पाहिलं तर सुंदर चेंडू खऱ्या अर्थानं व्हाईट यॉर्कर तिथे अटेम्प्ट केला गेला. शेवटचा बॉल फेकलाय डॉट आणि 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. संघाची धावसंख्या 25 धावात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या गोलंदाज अनिलनं 13. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये वसंतला सुरुवात त्यानं चांगली करून दिली होती दुसऱ्या ओव्हरची, परंतु तिथे मयूरच्या बॅटमधून चौकार येताना आपण पाहिलेले आहेत 2. चार ओव्हरचा हा मॅच. सुरुवात येते 2 ओव्हर समालोचन कक्ष एंड करणार. खऱ्या अर्थानं तिसरा आणि चौथा ओव्हर हा फॉरेस्ट एंड करणं होईल. 25 धावा आहेत सध्याच्या घडीला 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या ओव्हरची खऱ्या अर्थानं सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. अभय येत आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये. गोलंदाजी मार्कवरती 2 ओव्हरमध्ये धावा भरपूर ज्या मात्र बनवल्या गेलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. टीम नांदगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अन्सार शेख जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावा बनल्याच जातील, कारण संघामध्ये सातत्यानं लिडिंग फ्रॉम द फ्रंट कर्णधाराची भूमिका त्यानं सातत्यानं चांगलीच पार पाडली आहे. मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण अन्सार शेखला पाहताय. याची कामगिरी प्रत्येक मॅचमध्ये चांगलीच राहिली आहे. इथे देखील तो चांगला टचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा धाव फलकावरती आहेत. अभय येत आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आडव्या पाटणा खेळण्याचा प्रयत्न. इथे लाईन चांगली आहे. पुन्हा एकदा जर आपण पाहिला तर जसा जर चेंडू आपण पाहिला शॉर्ट ऑफ गुड लेंथवरून टेक ऑफ झाला, तिथून थोडासा चेंडू स्कीड होता आपण पाहिला. वेग तिथून चेंडूनं धारण केला आणि पाहता पाहता पूर्णपणे बॅटर मयूर चारोखाने चित होताना आपण पाहिला. डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू हाताळत असताना तिसऱ्या षटकाचा गोलंदाज अभय तयार होतोय पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. वाडव्या पाटणा ऑन साइडला खेळलेत. फटका दमदार डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गली गली चंपा खुशी हुई रंबा गेंद गया लंबा चीन टपाक डमडम षटकार. थर्टी वन फटका सुंदर जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जर आपण पाहिलं तर थोडे शफल झाले. स्टंपला पुन्हा एकदा कव्हर केलं गेलं होतं आणि एकदा जर आपण पाहिलं तर परफेक्ट मिडलिंग तिथे षटकार येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आता फ्लाय होतीये स्कोर कार्डवरती 31.
31 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती अंकित केल्या जातात. अभय पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर टी फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर देत असताना मयूरच्या बॅटमधून हा दर्शनीय षटकार आपण पाहिलाय. 31 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. 4 ओव्हरचा मॅच चांगली सुरुवात राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये टीम नांदगाव संघाची. यावेळी चांगला बॉल फटका तिथे चांगला आहे. एक धाव जी मात्र इझिली कंप्लीट केली जाते. थोडे फंबल होत आहेत. आउटफील्ड थोडी खराब आहे. अगदी जर आपण पाहिलं तर चेंडूनं थोडीशी दिशा बदलली. एक्झॅक्टली क्षेत्ररक्षकाच्या समोरनं चेंडू थोडा वळाला आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती एकवटल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 33 धावा स्कोर कार्डवरती सध्याच्या घडीला. 33 धावा आहेत धावफलकावरती. पाटर तयार. मयूर स्ट्रायकिंग एंड वरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हॅमर्ड केला. फटका सुंदर पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाच नाही. बॅकअप आला. पैकी चांगली आली होती. एक धाव या बॉलवरती एकवडली जाते आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे 34 धावा स्कोर कार्डवरती अंकित केलेल्या आहेत. 4 षटकांची मॅच. पहिल्या डावामध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करत असता या मैदानावरती 45-50 धावा बनवणं भरपूर महत्वाच्या राहतात. तोच मानस धानस घेऊन उतरला हा संघ टीम नांदगाव. अन्सार शेख स्ट्रायकिंग एंड वरती. इथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल जो मात्र हाताला जातोय गोलंदाज अभयच्या माध्यमातून थोडासा प्रेशर त्याच्यावरती देखील क्रिएट झाला कारण समोर सेट बॅटर अन्सार शेख आहे मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 35 धावा आहे स्कोर कार्डवरती. 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 25. तिथे आणि धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये 13. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 12. 25 धावा बनल्या गेल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलनं झाली. मयूरच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. आता स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर अन्सार. विकेट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही. आडव्या बॅटनं खेळलेत. एक धाव या बॉलवरती घेतली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता फेकी देखील लाजवाब येताना पाहायला मिळाली. एकच धाव जी मात्र या बॉलवरती घेताना पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज अभयची. एक षटकार त्यानं नक्की जरूर खाल्लाय परंतु कमबॅक करणं हा गोलंदाज जाणतो मैदानाच्या आतमध्ये. समोर ठेवला. समोरच मारला. फटका इथे देखील चांगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव या बॉलवरती आलेली आहे सध्याच्या घडीला. 3 षटकांचा वाजवी खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती अंकित केलेल्या आहेत. धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाजांच्या माध्यमातून ही भागीदारी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अन्सार शेख आणि त्याच्या सोबतीला बॅटर मयूर. भरत येत आहेत चौथ्या ओव्हरमध्ये. शेवटचे 6 बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे भरत. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी टीमची टोटल जर आपण पाहिली धावफलकावरती धावा तब्बल 37 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. मयूर तयार स्ट्रायकिंग एंड वरती सध्याच्या घडीला. 37 धावा आहेत धावफलकावरती. इथं चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदीच आपण पाहिलं तर स्लोवर वन डिलिव्हरी होती. लवकर पिक केलाय. तिथे या बॉलवरती एकवटली जाते फक्त ती सिंगल रन. अन्सार शेखला स्ट्रायकिंग एंड वरती यानं या शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर महत्वाचं होतं. ते काम केलं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज बॅटर मयूरनं. 38 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 बॉल जे मात्र शिल्लक आहेत पहिल्या डावामधले. स्ट्रायकिंग एंड वरती अन्सार शेखला आपण पाहता ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात मिळवून दिली होती टीम नांदगाव संघाला. 3 चेंडूवरती 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत परंतु इथून फिनिशिंग टच तो आपल्या संघाला चांगलं करून देईल का हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. इथे चांगला बॉल. बॅट लवकर गेली. चेंडू थोडासा उशिरा येताना आपल्याला पाहायला मिळतो. गतीमध्ये परिवर्तन. नॅचरल अँगल स्विंग आहे या गोलंदाजाकडे. एक चांगला बॉल त्याने अटेम्प्ट केला प्रॉपरली.
बॅटरच्या हेडवरती अगदी डोक्यावरती चेंडू ट्रॅव्हल झालाय तिथे या डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज भरतची खासियत कारण जर आपण पाहिलं तर डावखुऱ्याचा हा गोलंदाज त्यानंतर नॅचरल अँगल स्विंग या गोलंदाजाकडे नेहमी आपण पाहिलेलं आहे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानामध्ये आपण पाहिलं. या चेंडूवरती शेवटचे 4 बॉल शफल झालेत. अन्सार शेखच्या बॅटमधून फटका चांगला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. मॅचची प्राइजलेस विकेट, मॅचची गोल्डन विकेट आता क्रुशियल मोमेंट वरती आली आहे. फलंदाज करणार आहोत. ओमसाई अंबेले टीम कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट बिरवाडी संघाचा कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. कारण इनिंग ब्रेक नंतर टॉस करणं हे भरपूर महत्त्वाचं राहतं. ज्या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नसेल त्याला 2 धाब्यांची पॅनल्टी आणि अधिकचा आपण जर वेळ घेतला तर मॅनेजमेंट कमिटी जी पॅनल्टी देईल त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्या इनिंग ब्रेक नंतर. कारण जसा पहिला डाव संपेल दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉसमध्ये रिपोर्टिंग करणं हे भरपूर गरजेचं राहील. भालुक बीट संघाचा कर्णधार आपण मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. नवीन बॅटर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. सुनील स्ट्रायकिंग एंडवरती हा बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 38 धाव आहेत. चांगली भागीदारी 2 फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली. शेवटच्या मोमेंटला अन्सार शेखचा विकेट जो मात्र प्राप्त केला बॅटर भरतनं. शेवटचे 3 बॉल पहिल्या डावामधले शिल्लक आहेत. इथे जर आपण पाहिलं तर शफल झाले होते. लेग स्टिकला सोडून जाणार हा बॉल व्हाईट बॉल जो मात्र पंचानं घोषित केला. संघाची धावसंख्या 39, 39 धावा आहेत सध्याच्या घडीला धावफलकावरती. फलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शफल झालेत. फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. 1 धाव या बॉलवरती इझिली कंप्लीट होती. शेवटच्या मुवमेंटला थांबवलं सुनीलनं मयूरला आणि 1 धाव या बॉलवरती एकवडली जाते. संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरमध्ये धावा भरपूर होत्या आणि त्यानंतर 4थ्या ओव्हरमध्ये कमबॅक करायचं होतं. एमडी स्पोर्ट्स साखरे या संघाला तो कमबॅक मित्र म्हणेल खऱ्या अर्थानं झाला आहे. कारण संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 40 धावा आहेत. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती मयूरला आणलं जात आहे जो प्रॉपरली सेट पॉपिंग क्रीजवरती ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आपण पाहिला आहे आणि त्याच अनुषंगानं त्याला आता स्ट्रायकिंग एंडवरती आणलं जात आहे. शेवटचे 2 बॉल गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती संघाची धावसंख्या 40 सध्याच्या घडीला. टीम नांदगाव. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका तिथे चांगला. शॉर्ट फाईन लेगला बीट केलाय. रेस लागली आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू ही रीच जिंकला. यासाठी आणलं होतं बॅटर मयूरला स्ट्रायकिंग एंडवरती. त्याने त्याचं काम केलंय आणि ठोकलाय हा नेत्रदीपक दर्जेदार चौकार. .44 44 धावा धावफलकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल पहिल्या डावामधला पहिला इनिंग मधला शिल्लक असताना संघाची धावसंख्या आपण पाहू शकता स्कोर कार्ड वरती 44. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळले. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फेकी परफेक्ट एंडला आली आणि इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती सिंगल प्लस विकेट म्हणजे 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये पहिला डाव पहिला इनिंगचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त झालेला आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होती टीम नांदगाव. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघानं बनवल्या धावा 45 आणि 46 धाव्यांचं टार्गेट या मॅच मध्ये आता सेट केलंय एमडी स्पोर्ट्स साखरे संघासमोर.
दिग्गज संघादरम्यान पुढील मॅच आहे आणि दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. लगेचच आपण टॉस देखील करणार आहोत. चला लगेचच या वेळेचा इथे मात्र अभाव असेल त्या अनुषंगाने इथे मात्र सूचना येतात. बीरवाडी संघाचे संघनायक आहेत आणि विनंती असेल आंबेळे संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपला संघनायक टॉस साठी असणं अनिवार्य असेल, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची सूचना आम्ही सकाळपासूनच आपल्याला दिली आहे. त्या अनुषंगाने आपण इथे सज्ज राहा. टीम आंबेळे लगेचच टॉस साठी या. चला कॅप्टन थोडंसं फास्ट आहे. यस, सन्माननीय मंगलजी खोटावळे साहेब आमच्या मुख्य मंचावरती आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. मंगलजी खोटावळे साहेबांना विनंती असेल आपण या आणि इथे आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला संघ असेल बीरवाडी आणि त्यांच्या समवेत आंबेळे संघ. थोडंसं कॅप्टन फास्ट या. ते 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. विचार केला तर स्पर्धा आपण पाहिली तर मुरबाडमध्ये अनेक स्पर्धा होत असतात, परंतु ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. आयोजन देखील तितकंच दमदार आहे. या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर चांगलंच आहे, त्याच्यात काही विषय नाही. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील बीरवाडी संघाला. आंबेळे संघाचे संघटक आमच्या समवेत आहेत. टॉस गमावलाय. टॉस जर जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं आम्ही. परंतु आता मनाविरुद्ध करायचे, फलंदाजी करायचे. समोर बीरवाडी संघ 4 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल आणि असे कुठले खेळाडू असतील त्यांच्याकडून अपेक्षा असतील? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. 40-50 पर्यंत टार्गेट ठेवूच आम्ही, कारण का या ग्राउंडचं वैशिष्ट्य मी बघतोय, जास्त रन होत नाही आहेत. बॅटर बॉलर तर संकेत आहे, मयूर आहे, उदय आहे, प्रणय आहे. येस, आपण सातत्याने मुरबाड नगरीमध्ये अनेक स्पर्धा पाहत असतो. सातत्याने आपण देखील आंबेळे संघाच्या वतीने खेळत आलात, परंतु ही स्पर्धा आपण पाहतोय अतिशय मानाची सन्मानाची आपण पाहतोय. चेतन स्मृती चषक, या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन खूप छान केलेलं आहे आणि टायमिंगचं बघाल तर खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने सगळ्या मॅच होत आहेत. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आंबेळे संघाला देखील. टॉस जिंकला इथे मात्र बीरवाडी संघानं, त्यांनी स्वीकारलं प्रथमतः क्षेत्ररक्षण, आमंत्रित केले फलंदाजीसाठी आंबेळे या संघाला. येस, ओ टू कॉम्बॉक्स तिथे मात्र आमचे साथी समालोचक मित्र द लेजंड समालोचक सुनीलजी शेळके सर, आणि नक्की त्यांचा आवाज ऐकूयात पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. खूप खूप धन्यवाद विश्वास कने सर, धन्यवाद राजेश मुकणे सर. चला, सलामीची जोडी, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करायची. आपण वेळेचा अपव्यय करू नका. सातत्याने त्या सूचना आम्ही तुम्हाला अगदी राईट फ्रॉम द बिगिनिंग दिलेल्या आहेत. एकच सूचना वारंवार देण्या इतकं आता आपलं खरं तर वय तितकं कमी नाही, आपण बालिश नाहीत. क्रिकेट खेळणारा प्रत्येक जण युवक असतो. पुढे जाऊन अनेक गोष्टी बोलता येतील, आता त्याकडे मी वळत नाही. सामना लवकरात लवकर सुरू व्हावा हाच त्यामागचा निष्कर्ष आहे. पहिलं सत्र संपलंय. धावपलकाकडे नजर दिली तर धावपलक पोहोचलं होतं ते म्हणजेच 45 वर, आणि 46 इज द रिअल टार्गेट इन फ्रंट ऑफ बॅटिंग टीम साखरे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. त्याचबरोबर महत्वाची सूचना आहे, सामन्याचा दुसरा डाव सुरू होण्या अगोदरच 2 धावांची पेनल्टी आहे नांदगाव टीमला, आणि पहिलं षटक संपलं की त्या 2 धावा आम्ही त्या स्कोअरबोर्ड मध्ये ऍड करणार आहोत, ही सूचना देखील लक्षात घ्या. सलामीची जोडी दाखल होते विशाल आणि वसंत.
स्टार्किंगला बॅटरचा विचार केला तर बॅटर विशाल आहेत. पंच मागे होत आहेत, पंचांचा ग्रीन सिग्नल मिळत आहे आणि पंच सूचना देत आहेत की सगळ्या गोष्टी आता सेट झालेल्या आहेत. हा दुसरा डाव सुरू करायला हरकत नाही. ऑन साइडला फटका खेळलेत, उजव्या स्टेजच्या बाहेर शफल झाले होते. पहिल्या चेंडूची वाट लावलेले फलंदाज वसंतने त्याच्या बॅट मधून आलेला हा सुरुवातीचा चौकार. डोंगरनावे या स्पर्धेमध्ये सुद्धा साखरे संघ सम्मिलित झाला होता आणि त्या स्पर्धेमध्ये नेत्रदीपक खेळी त्यांची राहिली होती आणि तो दिवस मला असं वाटतं फलंदाज वसंत याने गाजवला होता. काय खेळले होते वसंत. तुम्ही कोणताही प्रश्न गोलंदाजी त्यांना विचारा, त्यांचं उत्तर त्याच्याकडे असतं आणि अचूक असतं. पाहायचंय आजचा दिवस वसंत यांच्या फलंदाजीत कसा असणार आहे. एज छान टेकन, टॉप एज. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की खेळाडूकडे गुणवत्ता आहे, निश्चितच यामध्ये ती मात्र शंका नाही. परंतु कधी कधी एखादा दिवस तुमच्या विरोधात जातो, वेळ तुमच्या विरोधात जाते. हीच वेळ आता बॅटर वसंतच्या विरोधात गेली. ऑफसाईडला खेचून मारण्याचा त्याचा प्रयत्न होता, टॉप एज लागली, यष्ट्यांच्या मागे गोलंदाज आहेत. जर शरीरयष्टी गोलंदाजाची चांगली असेल, उंची गोलंदाजाकडे जर अधिकची असेल तर गोलंदाज फलंदाजाला आश्चर्याचे अनेक कडू धक्के देऊ शकतो आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हरीश करतायत. चेंडू लेंथ बॉल होता परंतु अचानक उसळला. याचं कारण महत्वाचं म्हणजे गोलंदाजाने त्याच्या शोल्डरचा अधिक वापर केला होता, त्याचमुळे चेंडू टेक ऑफ होत असताना उसळला होता. ती उसळी व्यवस्थित रीतीने टॅकल करता आली नव्हती बॅटर वसंतला आणि त्यामुळे वसंत बाद झालेत. आणखी एक महत्वाचा फलंदाज आहे साखरे टीमचा, क्रमांक 3 साठी दाखल होतोय अनिल. ऑन साइडला फटका खेळलेत, क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकही उपस्थित नाही. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित होते, त्यांना खूप मोठं अंतर कव्हर करायचं होतं, त्यामध्ये त्यांना अपयश मिळालं. फिल्डर पोहोचण्याच्या आत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला, चौकार. चेस धाबांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचं आहे. त्यासाठी फलंदाजांची खरं तर इथे मेहनत सुरू आहे. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज वसंतला गमावलं होतं. फलंदाजी करणाऱ्या टीमने पावलांचा वापर केला, चांगली ऍडजस्टमेंट दाखवली. पॉज अँड देअर एक्झिक्यूट. व्हॉट अ ग्रेट हिट. बॉल इज रेसिंग टुवर्ड्स दी शकल्स ऑल द वे फॉर 4 रन्स. तीन चौकार या षटकामध्ये आतापर्यंत फलंदाजीने खेळून काढलेले. एकूण धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 12 चांगली सुरुवात मिळवून देत आहेत फलंदाज अनिल. या अगोदर मी उल्लेख केलाय की अनिल हे चांगले गुणवंत बॅटर आहेत. ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिला होता, उजव्या स्टेजच्या बाहेर कमिट झाले होते. लेंथ बॉल होता, हवी तितकी उसळी मिळाली नव्हती. 22च्या रूपाने ही धाव मिळते. एक अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाईल एक्स्ट्राच्या रूपाने. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले 13. दुसरा डाव ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळता त्यावेळेस तुमच्याकडे सर्टन कॅल्क्युलेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्याकडे तो रोड मॅप हवाय आणि तो रोड मॅप बनत असताना अनेक फॅक्टर्सचा विचार केला जातो. प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज कोण गोलंदाजी करतो, प्रतिस्पर्धी संघाकडे कोणते गोलंदाज आहेत, त्या गोलंदाजांपैकी कोणत्या गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करायचंय, कोणत्या गोलंदाजांच्या विरोधात तुम्हाला शांतपणे खेळायचंय, कोणत्या गोलंदाजाला अधिक विकेट्स मिळून द्यायच्या नाहीत, हे सगळे प्लॅन्स अलीकडच्या क्रिकेटमध्ये मायक्रो ऑब्झर्वेशन वाईज केले जातात. षटक संपलं पहिलं, ज्यामध्ये धावफलक धाबा आपण पाहिला तर त्या 13.
नाणेफेकीसाठी गोलंदाजी करणारा संघ नांदगाव संघाचा संघनायक उपस्थित नव्हता, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीने त्यांना जी जाहीर झालेली होती ती आता इथे ऍड केली जाईल. 13+2 एकूण धावा धावपलकर जोडल्या जातील 15. धावा बनवायचे 46 रन्स is the real target in front of a batting team. After losing the toss, Nandgaon played first inning. They have done good job in batting so far. Ansar was the opener. What a great knock played by him, and Mayur has done a great cameo in batting. And because of that only 45 runs target has been set by batting team Nandgaon in front of Sakre team. चला दुसरा षटक लगेच सुरू करूया आपण. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अनिकेतचा वापर होत आहे. फलंदाजीचा विचार केला तर विकीने आतापर्यंत एक चेंडू खेळलाय, शून्यावर तो खेळतोय, परंतु अनिल हा जो फलंदाज आहे त्या फलंदाजाने चांगली कामगिरी केली. सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वप्नील एक आहे की तुमचा महत्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर तुम्ही तुमचं कॅरेक्टर कसं शो करता याला फार मोठं महत्व आहे. बऱ्याचदा साखरे टीम मैदानाच्या आतमध्ये जिंकते, परंतु जिंकत असताना त्यामध्ये वसंत याचा सिंहाचा वाटा असतो. वसंत बाद झाल्यानंतर इतर फलंदाज कसे खेळतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अनिकेत दुसरं षटक सुरू करेल. स्टार्टिंगला बॅटर आहेत यावेळेस अनिल. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू, यष्टीरक्षक बीट होत आहेत, बॅटरही बीट झाले होते, परंतु आता शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईनला जे क्षेत्ररक्षक आहेत तेही बीट होत आहेत. त्याचमुळे चेंडूने ही संधी साधली. भरधावेगाने चेंडू मागे निघून गेला. लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे अगदी ब्लॅक कर्टनवर चौकार. ऑडिओ सिस्टमच्या वतीने आपण खरं तर हे सगळं संगीत ऐकत आहात. अत्यंत चांगलं ध्वनी व्यवस्थापन त्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. समालोचकाला त्याची अधिक गरज असते. तर तुम्ही आरामशीरित्या बोलू शकता. थ्रू आउट द डे तुम्हाला इथे समालोचन करायचं असतं. त्याच आणि अलीकडे खरं तर त्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक केल्या जातात. मला आठवतं 2-2, 3-3, 4-4 वर्षापूर्वी आम्ही ज्या साऊंड ऑपरेटर बरोबर जोडलो जायचो तिथे त्यावेळेस त्यांची गुणवत्ता आणि अलीकडची गुणवत्ता यामध्ये कुमार फार मोठी तफावत आलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होतो. ऑनसाइडला फटका खेळलेत. बॉटम हँडची प्रचंड ताकद वापरली. खूप उंचावरून चेंडू मागे निघून चाललेला आहे. नेमकं काय घडलंय तिकडे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी जरी पाहू शकत नाही. याचं कारण आहे ऑनसाइडला जिकडे आता हा अटेम्प्ट झाला होता तिकडे समालोचन कक्षामधून काही बघता येत नाही. जरूर तिसऱ्या पंचांची मागणी
ती पहिल्या षटकाचा विचार केला तर 13+2 15 धावा पहिल्या षटकामध्ये दाखल झाल्या होत्या. 13 धावा फलंदाजांनी कुठून काढल्या होत्या. 2 धावांची पेनल्टी. समोर ठेवले आडव्या बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका बॅटर अनिलच्या बॅटमधून आपण बघतो एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये करायचा होता. एक मार्गी प्रयत्न होणं अपेक्षित नसतं. प्रयत्न दोन्ही मार्गाने जर योग्य वेळेवर झाला तर तुमचं कॉर्डिनेशन चांगलं आहे, तुमचं ताळमेळ आहे असा त्याचा अर्थ होतो. त्या धावा योग्य रीतीने तुम्ही कंप्लीट करता. ताळमेळ बिघडलं की अडचणी तुमच्या समोर येत असतात. जितक्या लवकर तुम्हाला संभाव्य धोका ओळखता येईल तितक्या लवकर तुम्ही प्लॅनिंग चांगलं करता. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलेत, हुक केलेला आहे आणि त्याचबरोबर इथे चौकार बुक करतोय बॅटर विकी. त्याच्या बॅटमधून आलेला हा नेत्रदीपक प्रेक्षणीय चौकार. धावपलकाला पुढे घेऊन जाईल. धावपलक वेगवान बनलेला आहे. या धावपलकाचा वारू थांबवावा लागेल. धावपलकाचा वेग कमी करावा लागेल. प्रतिकार तिखट द्यावा लागेल गोलंदाजांना. तर मग निर्धारित 4 षटकांमध्ये 46 धावांचं हे जे टार्गेट आहे की जे तुम्ही सेट केलंय ते तुम्हाला डिपेंड करता येईल. अदरवाईज तुमच्यासमोर अडचणी वाढत जातील. क्रिकेट हा काही ओघाओघाने पुढे जात असतो. प्लॅनिंग तुम्हाला योग्य रीतीने करता आलं पाहिजे. योग्य वेळेला योग्य निर्णय घेता येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. गोलंदाज अनिकेत यानंतरचा चेंडू फेकण्यासाठी तयार होतील. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. आणखी एकदा ऑन साइडला खेळत आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाले होते आणि त्यानंतर चेंडू आणि फळीचा समेट घडून आणलेला आहे. फलंदाज विकीची बॅट आता तळपलेली आहे. लागोपाठचा दुसरा चौकार. गेलेले आहेत 12 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. कडून फेकली जातील, अर्थात फार एंड कडून फेकली जातील. क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा. बॉलिंग टीम आपण अधिकचा वेळ घेऊ शकत नाहीत. ड्रिंक्स ब्रेकर आहे, लगेचच मैदानातून बाहेर येईल. तो अधिकचा वेळ तिकडे थांबणार नाही. तिसरे षटक फेकण्याची जबाबदारी पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे दिली जाईल ती म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या नांदगाव टीमच्या संघ कर्णधाराच्या वतीने. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मयूर दाखल होत आहेत. 2 षटकांमध्ये 30 धावा बनलेले आहेत. 16 धावा बनवायचे निर्धारित 2 षटकांमध्ये 12 चेंडू 16 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स आहेत इथे या छत्रपती शिवाजी महाराज गोल मैदानावर. यानंतरचा सामना ज्या 2 टीम्सला खेळायचे त्यांनी तयारी दर्शवायची. नाणेफेक अगोदर कंप्लीट झालेलीच आहे. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज मयूर. फलंदाज अनिलसाठी बॅटच्या अगदी पुढच्या भागाला चेंडू लागलेला आहे. त्याचमुळे फटका हवा तसा तिकडे चांगला प्रोड्यूस करता आला नव्हता बॅटरला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की क्षेत्ररक्षक तिकडे फार दूरवर होते त्याचमुळे अधिकचं नुकसान भोगावं लागत नाही बॅटिंग टीम साखरेला. 2 धावा इथे त्यांना मिळत आहेत. वारंवार उजव्या साईडला, वारंवार लेग साईडला, ऑन साईडला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि तुम्ही एकच गोष्ट सातत्याने करण्याचा प्रयत्न कराल किंवा एका शैलीने सातत्याने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न कराल तर गोलंदाज तुमच्या विरोधात चांगला प्लॅन आखू शकतात. परंतु एक्झिक्युशन कुठे ना कुठे चांगलं असणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त योजना आखून काही होत नाही. त्या योजनांची अंमलबजावणी चांगली व्हावी लागते, करावी लागते. इट्स हाईट बी मधनो येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. फलंदाज शांत होते. बऱ्याचदा फलंदाज इतर सगळ्या लाईनसाठी रेडी असतात, लेनसाठी रेडी असतात, बेग युअर पार्डन. परंतु फुलटॉस बॉल आपल्याकडे येणार आहे असं कोणत्याही फलंदाजाला कधी वाटत नसतं. त्यामुळे फलंदाज योग्य वेळेला जो रिस्पॉन्स देतात, आयत्या वेळेला जो रिस्पॉन्स देतात तो महत्वाचा असतो. क्लीन बोल्ड, परंतु हा फ्री हिट आहे. पाहायचं आता इथे ही धाव किती लवकर पूर्ण करण्याचं
तत्परता दाखवतायत फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडला जे बॅटर होते त्या बॅटरने स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरची कान उघडणी केली. तो निद्रिस्त होता, त्याला जाग केलं, त्याला सांगितलं भाई तुला पळायचं आहे, ही धाव पूर्ण होईल. फलंदाजाला कधी कधी असं व्यवस्थितरित्या ती मला असं वाटतं ते प्रसंगावधान राखता येत नाही फलंदाज. आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे संदीप, की तुम्ही बोल्ड झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला धावा मिळू शकतात, ही बिलीफ सिस्टम फार लवकर तुमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि तीच येत नाही, त्याला उशीर होतो. ज्याला स्पॉन्टेनियस रिप्लाय बोलतो तो आपल्या मेंदूकडून लगेच जर आला तर मग तुम्हाला कळतं की धावा बनतील. भारत पाकिस्तानचा जो T20चा सामना आपण पाहिला होता, ज्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये सगळंच झालं होतं. विराट कोहली सुद्धा मला असं वाटतं बोल्ड झाले होते, 3 धावा मिळाल्या होत्या. समोर खेळतायत बाणाप्रमाणे सरळ, स्ट्रेट लाईक लॅम्प पोस्ट, ऑल दी वे फॉर रन्स. तर मग तुमची सेना कशी लढत देते याकडे सगळ्यांच्या नजरा असतात आणि सगळ्यांचं लक्ष असतं. त्या पद्धतीने इथे वसंतची जबाबदारी होती. वसंत फार लवकर बाद झाले. अनिलने ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. असं म्हणतात की जबाबदारी घेणारे खांदे कधीही अशक्त राहत नाहीत, जबाबदारीनिशी ते सशक्त बनतात. दाबा आहे त्या म्हणजे 38-38 46चं टार्गेट आहे. इथून पुढे जर विचार केला तर बॅटिंग टीमला 8 धावांची गरज आहे. 8 चेंडू 8 धावा, रन बॉल इक्वेशन, प्रत्येक चेंडूमध्ये 1 धाव बनवायचे. हे इक्वेशन बऱ्याचदा घातक झालेलं ही मी पाहिलेलं आहे. पाहायचं आता इथे त्या पद्धतीचा सामना आपल्या समोर येईल की नाही. आडव्या बॅटने फुलटॉसवर घणाघाती प्रहार होता. चेंडू बॅटचा संपर्क झाल्यानंतर बँग असा आवाज जरूर आला होता, परंतु त्यामधून अधिक धावा मिळत नाहीत. फलंदाजांना फक्त एका धाब्यावर सेटल व्हावं लागेल. 1 धाव मिळेल. धावफलक 39 वर जात असताना आपण बघत आहोत. फुलटॉस हा साधा सोपा चेंडू मानला जातो, किंबहुना मग बॉलिंग लँग्वेज मध्ये तो खराब चेंडू मानला जातो, परंतु प्रत्येक वेळेस त्या फुलटॉसवर अधिक धावा बनत नाहीत. एकच धाव मिळाली होती बॅटरला. एक्झिक्युशन व्यवस्थितरित्या करता आलं नव्हतं बॅटरला. अलॉंग दी कार्पेट खेळले होते, कुठेतरी चेंडू हवेमध्ये खेळण्याचा त्यांचा प्रयत्न नव्हता. उजवेष्टीच्या बाहेर अँगल क्रिएट करत असताना गोलंदाजी करतायत. पंचांचं बोट आबाळाकडे. महत्वाचा गडी बाद करण्यामध्ये यश मिळालेले गोलंदाज मयूरला. महत्वाचा फलंदाज अर्थात अनिल, की ज्याने पहिला चेंडू पहिलाच फटका दर्जेदार प्रभाच्या विरुद्ध दिशेने गेले. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. चेंडूला धाडलेला आहे डीप थर्ड मॅन रिजन, सीमारेषेच्या पलीकडे. ग्रेट शॉट फॉर रन्स. होत्या आणि अशातच संघ कर्णधाराने काही क्षेत्ररक्षक फलंदाजाच्या समोर अपॉइंट करणं गरजेचं होतं, परंतु तो निर्णय त्यांना तिथे घेता आला नाही. आणि आता आपण बघतो की मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, साप गेल्यानंतर फरफट कुटणे. त्या पद्धतीने आता क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल होत आहे. एक चौकार आलेला आहे.
उर्वरित चेंडू आहेत 5 चेंडूंमध्ये 3 धावा डिपेंड करायचे आहेत. स्टील इट इज पॉसिबल फॉर बॉलिंग. यावेळेचा चेंडू इथे पंच लाईन चेक करतायत. दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आलेले आहेत. त्याचमुळे आता एक अतिरिक्त धाव मिळेल की जी दिलासादायक असणार आहे, धावफलकाला पुढे घेऊन जाईल. विजयाच्या समीप पोहोचलेला डाव आपण बघतो. दुसरा डाव खेळतायत साखरेकर. चांगली फलंदाजी साखरेच्या फलंदाजांच्या वतीने आपण पाहिलेली आहे. 44 धावा बनलेले आहेत. 2 धावांची गरज. स्कूप करण्याचा प्रयत्न. एक्सपेरिमेंटल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटरला दाखायचं होतं. याच फलंदाजाने या अगोदर एक रिव्हर्सचा फटका सुद्धा खेळला होता. काही खेळाडू असे असतात ज्यांना इम्प्रोवाइज क्रिकेट खेळणं पसंत असतं, परंतु पुन्हा एकदा मुद्दा तोच आहे की डिमांड ऑफ द सिच्युएशन तुम्हाला ओळखता आली पाहिजे. गरज काय आहे त्या सामन्यामध्ये, त्या पद्धतीचा खेळ तुम्हाला देता आला पाहिजे. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार, त्याचबरोबर माजी खजिनदार आणि आताचे उपाध्यक्ष गोविंदजी भोईर यांचं आगमन झालेले. त्याचबरोबर त्यांच्या साथीने गानाबाई आलेले. आपलं दोघांचंही सहर्ष स्वागत. फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. इथे या संधीला व्यवस्थितरित्या कॅपिटलाइज करता आलं नाही. दैव देत कर्म नेत. दैवाने दिलं होतं, ही संधी निर्माण झाली होती, परंतु या क्षेत्ररक्षकाने तो झेल सोडला. आणि हा झेल जर समाप्त झाला असता तर कदाचित मॅच इथून पुढे आणखी टाईट झाली असती. व्हॉट हॅपन? तिसऱ्या पंचांची मागणी हाईट फॅक्टर साठी. रिव्ह्यू देता येणार नाही. 15 सेकंदाच्या नंतरचा हा कॉल आहे. तुम्हाला रिव्ह्यू नोंदवायचा असेल तर तो 15 सेकंदाच्या आतच देता आला पाहिजे. हा झेल त्यांनी समाप्त केला, त्याचमुळे फलंदाज बाद होत आहेत. बघा, ग्रामीण क्रिकेटमध्ये जे सामने होतात त्या सामन्यांमध्ये बऱ्याचदा आपल्याला चेसिंग कंपल्सरी हा नियम पाहायला मिळतो. चेसिंग कंपल्सरीचा असा अर्थ होतो की प्रतिस्पर्धी संघापेक्षा कमीत कमी 1 धाव तरी तुम्हाला जास्त बनवायची आहे आणि ती आता बनवावी लागेल. ती बनवण्यासाठी 2 चेंडूचा खेळ शेष आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, त्याचमुळे आता इथे सापळा रचला जाऊ शकतो गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या वतीने. इथे ही फार मोठी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झालेली आहे. सामन्याचं कथानक कदाचित इथून पुढे बदलू शकतं. काय चाललंय गोलंदाजाच्या मनामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे. या सिच्युएशन मध्ये कर्णधार काय विचार करतो हे सुद्धा फार महत्वाचं आहे. गोलंदाज अन्सारने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, तिथून त्याने चांगला प्रतिकार दाखवलेला आहे. उर्वरित चेंडू 2 आहेत. 2 चेंडूंमध्ये 1 धाव त्याला रोखता येईल का? हे जर त्याला करता आलं तर तो महानायक बनेल. पाहायचंय, समोरच्या दिशेने फटका खेळलेला आहे. पंचांचा इशारा बीमरचा. 2 धावा मिळतील. सामना जिंकला. चांगली लढत दिली ती म्हणजे नांदगाव टीमने. तुमचंही कौतुक करू. हार्ड लक, टफ लक. सुनील आलम, हरेश